सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडला जाणार आहे। 4 जानेवारी नंतर पूल पाडण्याची परवानगी दिली गेली आहे। पूल पाडण्यासाठी बीएमसीने परवानगी दिली आहे। नागरिकांना पुन्हा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। तर 4 जानेवारी नंतर पूल पाडण्याची परवानगी दिली गेली आहे। सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडला जाणार आहे। मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याची परवानगी दिली आहे। पूल पाडण्यासाठी बीएमसीने परवानगी दिली आहे। त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। तर मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। सायन धारावी कनेक्टर पूल हा लवकरच पाडला जाणार आहे। 4 जानेवारीनंतर पूल पाडण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, मुंबईकरांना पुन्हा एकदा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। नक्कीच जगदीश, मुंबईकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, कारण आणखी एक पूल मुंबईमधील हा पाडण्यात येणार आहे। नवीन पूल त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वीच बघितलं तर लोअर परेल पूल हा बांधून तयार झाला आणि आता लोकार्पण सुद्धा करण्यात आलं। मात्र आता नंतर महानगरपालिकेने आता सायन धारावी पूल हा पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव घेतलेला आहे आणि ते प्रोजेक्ट लवकरच सुरू करणार आहे। दरम्यान हा पूल जो 100 वर्षांपासून जुना पूल आहे, एकूणच 100 वर्षांपेक्षा जास्त वर्ष या पुलाला झाले, जीर्ण झालेला आहे, जीर्णावस्थेत हा पूल आहे। त्यामुळे नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे आणि रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या वारंवार बैठका झाल्या आणि 4 जानेवारी नंतर आता या कामाला सुरुवात होणार आहे। नक्की या ठिकाणी माहीमची जत्रा झाल्यावरती कधी हा पूल पाडण्यात येईल याबद्दल आता मुंबई महानगरपालिका चाचपणी करत आहे। एकूणच हा जर रस्ता पाहिला तर अतिशय वाहतूक कोंडी या ठिकाणी होते, त्यामुळे जी वाहतूक कोंडी टाळावी यासाठी विविध रस्त्यांनी वाहतूक व्यवस्था ती करण्यात आलेली आहे। जगदीश, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।